महेश लांडगे. अध्यक्ष नाना महोदय भाऊ, एवढं होऊ धन्यवाद. दे ना, एवढं होऊ दे ना. अध्यक्ष महोदय, एकच होऊ या दे ना. सभागृहाच्या माध्यमातून सगळ्या समाज घटकाला, सगळ्या व्यावसायिकांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. अध्यक्ष महोदय, असाच एक व्यवसाय मंडप व्यवसाय, या व्यवसायाच्या माध्यमातून या व्यावसायिकांना होणारा त्रास मी आज आपल्या या सभागृहाच्या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मांडतो. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रात असा कुठल्याही समाजामध्ये असा एक कार्यक्रम नाही की ज्याच्यामध्ये मंडप व्यवस्था वापरली जात नाही. सुख दुःखाचे कार्यक्रम असतील, जयंती महोत्सव असतील, गणेश उत्सव असतील, वेगवेगळे उपक्रम असतील, नेते मंडळींचे कार्यक्रम असतील, विविध पक्षांचे कार्यक्रम असतील, याच्यामध्ये रात्री अपरात्री या मंडप व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी काम करावं लागतं. अध्यक्ष महोदय, याच्याच पुढे जाऊन मी असं सांगेल की कुठली आपत्ती, नैसर्गिक आपत्ती या राज्यामध्ये कुठंही आली, शेतकऱ्यांवर आली, कामगारांवर आली, किंवा आपण पाहिलं असेल की कोविडच्या काळामध्ये या मंडप व्यावसायिकांनी पाहिजे त्या ठिकाणी, आपण सांगेल त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून, सरकारच्या नियोजनाच्या माध्यमातून मंडप व्यवस्था उभी केली. अध्यक्ष महोदय, या व्यावसायिकांना आत्ता सगळ्यात जास्त त्रास आपल्या या यंत्रणेच्या, प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून होते. अध्यक्ष महोदय, या लोकांना रात्री 11 नंतर वाहतूक करण्यासाठी बंदी केली जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अध्यक्ष महोदय, या लोकांच्याकडे जे कामगार आहेत, हे कामगार जे आहेत, आता तुम्ही आपण ज्या याच्यात नाही येतात त्याच्या बाजूलाच माझा मतदारसंघ आहे. आपल्या शहरामध्ये 10,000 हे मंडप व्यावसायिक आहे. आपल्या शहरामध्ये त्यांची नोंदणी आहे, त्यांचं संघटना आहे. आपल्या शहरात 10,000 आहेत, तर असे पूर्ण राज्यात किती असतील? अध्यक्ष महोदय, या व्यवसायाकडं आपण सगळ्यांनी अक्षरशः जवळून सगळ्यांना या व्यवसाय माहिती याच्याकडे पाहिलं पाहिजे आपण सगळ्यांनी. अध्यक्ष महोदय, यांच्याकडे वाहतूक व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक व्यवस्था, साऊंड सिस्टीम, लाइटिंग, डेकोरेशन, फुल व्यवसाय, केटरिंग, जनरेटर, फर्निचर, असे वेगवेगळे जे पण काही साहित्य आहेत ही त्यांना ने-आण करावं लागतं. अध्यक्ष महोदय, यांना RTOच्या माध्यमातून असेल, स्थानिक तिथलं प्रशासन असेल, यांचा फार मोठा त्रास त्या ठिकाणी होतो. अध्यक्ष महोदय, या व्यवसायाचा असा आहे, या व्यवसायाला कुठं बँकेमध्ये कर्जही मिळत नाही, आणि ते कर्ज मिळत नसताना सुद्धा हे लोक आपल्या स्वतःच्या सगळ्यांच्या गरजा पुरवून त्याच्यावर अवलंबून असलेले अनेक कामगार आहेत, त्या कामगारांचा परिवार सुद्धा या व्यवसायाच्या माध्यमातून ते त्यांची उदरनिर्वाह करतात. अध्यक्ष महोदय, माझी या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून मागणी आहे. अध्यक्ष महोदय, हा जो व्यवसाय आहे, मंडप व्यवसाय, याच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र असं बैठक आपल्या दालनामध्ये किंवा संबंधित विभागामध्ये आपण घ्यावी आणि त्याच्यासाठी योग्य ती निर्णय तयार करावे. धन्यवाद.